नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, पुन्हा एकदा डाळिंब बागेच्या संदर्भानं आपण एक नवा व्हिडिओ आणि शेती संदर्भातली या बरीच माहिती घेऊन खरं तर तुमच्या समोर आलोय. आज मी सांगोला तालुक्यातल्या पाचगाव बुद्रुक या गावातील श्रीरंग करचे पाटील या करचे सरांच्या डाळिंबाच्या एक 2.5-3 एकराचा हा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये आहे एकूण जर तुम्ही डाळिंब बाग बघितली पाठीमाग, आजचा व्हिडिओ हा मुद्दामून असा चालू मध्ये करतोय कारण या बागामध्ये च निवेदन जर तुम्ही बघितलं तर मला वाटतं 1985 पासून तुम्ही डाळिंब करणारी माणसं आहे ते 2001 पर्यंत. आणि आता पण द्राक्षमध्ये ते पॉइंट काढायच्या मसनी बिसनी असा मोठा व्याप असलेली ही सगळी लोक आहे. ती महाग निवेदन बघा, आता पण बायका इथं काम करतायत इथं. आणि ही स्वच्छता, साईज, ही झाडं केवढी आहे ती, ह्याचा माल तुम्ही बघा, प्रत्येक माल काडीला कसा सेट झालाय. हे जर तुम्ही प्रत्येक गोष्ट बारकावे बघितले तर करचे सरांनी त्यांच्या ह्या सगळ्या कुटुंबानं ज्या पद्धतीचं निवेदन केलंय ते निवेदन मला वाटतं कुठेतरी याच्यामध्ये दिसतंय. आणि मग प्रत्येक वेळेला ज्या वेळेला बाग हार्वेस्टिंगला येते, माल जातो, दर मिळतो, त्यावेळेला पैशा पाण्याच्या गोष्टी करण्याच्या अगोदर देखील निवेदनाच्या गोष्टी देखील बोलल्या गेल्या पाहिजेत. म्हणून आपण खरं तर या बागेच्या मिड स्टेजला, जिथं आता साईज मध्ये बाग चालले, अशा वेळेला खरं तर हा कंटेंट किंवा हा व्हिडिओ हा संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आपण शूट करतोय. पहिलं तर करचे सर, तुमचं तुम्ही कोण आहे, मुलगा आहे? ओके, त्यांची मुलं इथं बागेमध्ये आहेत, नियोजन करतात त्यांचं. आणि अकरम भाऊ, ज्यांच्यासोबत आपण याच्या अगोदर देखील मुलाखती केलेत, व्हिडिओ शूट केलेत, जे सांगोल तालुक्यातल्या या संपूर्ण भागामध्ये, खरं तर सांगोल तालुका पण म्हणता येणार नाही, परवा दिवशी आपण माड्यामध्ये व्हिडिओ शूट केलाय. त्यामुळं तशा अर्थानं महाराष्ट्रातला बराच भाग, कर्नाटकातला बराच भाग भाऊंच्या निवेदनाखाली चालतो. ही बाग देखील भाऊंच्या निवेदनाखालची आहे. त्यामुळं मी शेतकरी, प्रत्यक्षात बाग आणि या बागाचा मास्तर, अशा सगळ्या व्यवस्थेला सोबत घेऊन तुमच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी याचा आजचा व्हिडिओ शूट करतोय. एका जागेला बसूया म्हणजे तुम्हाला नेमक्या गप्पा आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करता येतील. इथं बसूया का? बसूया, चालते. झाड बघा, हे खरं तर काय देखणं झाड आहे. किती दिवस झाले ह्याला 4 महिने झाले. 4 महिन्याचं आहे. ओके, आता हे अजून ह्याला साईज साठी काय केलंय का? अजून काय केलेलं नाही, पण इथून पुढे करणार आहे. आता चालू होणार, लोरो वगैरे सोडलेला आहे. बर. आता हे साईज बघा, हे बंच कसे, आणि हे बघा, हे सगळं आता हे 3चा बंच आहे. हे बघा, हे का असं आहे तर हे सेटिंग कुठे झाली आहे बघा. सेटिंग होणं प्रॉपर किती महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठीचं हे निवेदन खाली बघा, हे इतकी भारी माती याने डेव्हलप केली आहे इथं खाली, म्हणजे इतका भुसभुशीतपणा शेतामध्ये. प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग सरांनी परफेक्ट केलंय, मुलांनी त्यांच्या मेहनत केली आहे इथं. बघू, गप्पा मारू आणि याच्यातनं नेमकं काय निघतंय, ही प्रॅक्टिस कशी केली आहे. हा भाग जर तुम्ही बघितला तर हा जरा इकडे रे गंमत दाखवतो. हे बघा, ह्या झाकणाच्या वर तुम्हाला हे चक्र फिरताना दिसतात का? हे पवन चक्की आहे, दिसल्या? तर ह्या पवन चक्क्या असलेला म्हणजे डोंगर असलेला भाग आहे. आणि तशी डोंगराळ माती असली, डोंगराळ भाग असला, मुरमाड जमीन असली की तेलाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होणार अशी परिस्थिती असते. तिथं या बागेमध्ये तुम्हाला औषधाला दाखवायला सुद्धा तेल्या उपलब्ध नाही. हे नेमकं काय नियोजन आहे? ह्या सगळ्या गप्पा सर तुमच्यासोबत मारायत. भाऊ तुम्ही पण या, कारण शेतकऱ्यासोबतची प्रॅक्टिस महत्वाची. बसा भाऊ या. व्हिडिओला सुरुवात करण्याची गंमत बघा, सर डायरी घेऊन आलेत आणि मला हे फार भारी वाटतं शेतकऱ्यांचं अशा. कारण मी नेहमी म्हणत असतो की जोपर्यंत शेतकरी स्वतः सुज्ञ होत नाही भाऊ, किंवा स्वतः लिहित नाही, कारण मी बऱ्याच वेळा असं बघतो की 15-20 वर्ष शेतकरी शेती करतो आणि 2-3 वर्षापूर्वी बीएससी अग्री केलेलं पूर्व गावात दुकान टाकणं, ही त्याला जाऊन विचारते. याला 20 वर्षाचा अनुभव आहे, ते 3 वर्ष शाळा शिकले, आणि त्याला विचारत जाऊन ह्याच्यावर काय फवारू, ह्याच्यावर काय मारू, मका कुठली लाव, हे कुठली लाव, तुझी डायरी कुठं आहे, तुझी वही कुठं आहे, काय करायचं. आणि मग ही माहिती पाहिजे. आणि बघा, हे बघा कसं आहे, 12-1ला छटणी केली, 14-1ला बोर्डोने हमला मारला, तिथनं पुढे प्रत्येक तारीख आहे. पाणी कधी सोडलं हे सुद्धा यांनी डिटेल केलं. ह्या टाईपची जर शेती केली सर तर मग ही अशी देखणी बाग येते. खरं तर मला सांगा पहिलं की जुना डाळिंबाचा अनुभव होता, नंतर डाळिंबाच्या बागा काढून टाकल्या. काय प्रसंग होता तेव्हा की डाळिंब शेतीतनं बाहेर पडला आणि पुन्हा डाळिंब शेतीमध्ये कसं आलाय? 1986 पासून गणेश डाळिंब होता. बर. जवळजवळ 2001-2 पर्यंत होता. बर. नंतर रोगामुळं डाळिंब मनावाशी येईनात. कुठला रोग त्यावेळेला आले? रोग म्हणजे तेल्याचा होता ना, तेल्या बिब्या त्या म्हणतील का नाही, मग रोग असले प्रकारच होते. नंतर आम्ही काय केलं, 2001ला द्राक्षी बाग लावली. बर. पहिल्यांदा द्राक्षी बाग एकर लावली. वाढवत वाढवल्यानंतर कसं झालं, जे माराय मशीन कसं झालं, आमच्याकडे स्वतः बागात एक दुसरी मशीन सावळ्याची आणली. आणल्यानंतर त्यानं 2 तासात 20,000 रुपये घेऊन गेला. माझ्या मनामध्ये वाटलं आपण एक मशीन घ्यावं, आपली पोरं आता मोठी झालेली, म्हणताना एक मशीन घेतली. त्याचं त्याच वर्षी 20-25 लाखाचं उत्पन्न निघालं मशीनचं.
नंतर पुढच्या वर्षी दुसरी घेतली. तिकडे बाग बी वाढवली आणि मशनी वाढवल्या. 3 मशन्या द्या. 3 मशनीचा अंदाजे 50-60 लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे. नंतर काय झालं, हे रान पूर्ण पडक होतं. मग पहिल्यांदा मी हे उडीत लावलं आणि नंतर आकाराम भाऊचं आमचा संबंध, सर आकाराम भाऊ म्हणायचे बाग लावा, डाळिंब लावा, डाळिंब लावा. माझंही बघतो म्हणायला लागले. मग आम्ही निर्णय घेतला, आमचं द्राक्षाचा संबंध असल्यामुळे नाही, मग द्राक्ष डाळिंब लावली. ज्या दिवशी लावली बाग त्या दिवसापासून आज अखेर आकाराम भाऊ शिवाय आम्ही एकही औषध मारत नाही किंवा पाणी देत असेल तरी आकाराम भाऊलाच विचारतो कायम. पहिल्यापासून आजपर्यंत सगळ्या म्हणजे लागण केल्यापासून जवळजवळ बाग धरून माल लागेपर्यंत वगैरे का नाही, सर्व काय असेल ते आकारामला विचारले. आता किती बाय किती अंतर आहे, किती झाड आहेत सगळे? 13 बाय 8 अंतर आहे आणि एकूण 998 झाड आहेत. बर, आता मला सांगा, ही बाग धरली कधी, म्हणजे पाणी कधीच आहे? बाग 25 जानेवारीला बाग धरली. 25 जानेवारी. आणि तिथून परत पहिल्यांदा काय झालं, थोडस मादीकडे थोडी होती, नरकडे जरा जास्त होती. मग त्यानंतर ज्यावेळेला तुम्हाला चांगला फुटवा आला म्हणजे प्रोडक्ट वापरल्यानंतर, त्यावेळेला पुन्हा तुम्ही आता कळीवर, तर कळीमध्ये आता बऱ्याच मी भागामध्ये जातोय, सुरुवातीला अशा भागा लाल भडक दिसते, पण नंतर ती कळी सगळी ड्रॉप होते कारण नरकळी असते. आणि त्याच्यानंतर मग झाडाची सगळी ताकद नरकळीत जाते, मादीला तितकी शिल्लक राहत नाही, पुन्हा मादी कळी येत नाही. तुमचं आता सेटिंग बघितलं झाडाच्या मानानंतर ते आपलातून आहे, प्रचंड आहे. तर ती मादी कळी नेमकी कशी निघाली आणि त्यासाठी तुम्ही काय केलं? माळी कळी न दिसल्यामुळं आकाराम भाऊला मी फोन केला. त्यांनी काय म्हणले, निघेल म्हणले, फक्त काय करा, मॅक्स प्रो 6B आणि 04932 मारा, तुम्हाला 6 ते 7 दिवसात का नाही तुम्हाला मादीकडे 100% दिसणार म्हणले. पाण्याचं नियोजन व्यवस्थित करा, थोडं पाणी कमी करा. ज्यादा जर ही होत असेल, आगार वगैरे येत असतील, थोडं पाणी कमी करून कळी काढण्याचा प्रयत्न करा म्हणले. कळी निघते म्हणले. ती कळी निघली प्रॉपर. मधमाशा वगैरे काय होत्या इथं? काय केलं? प्रथम मधमाशा वगैरे काय नव्हत्या. आम्ही काय केलं, भावांना विचारलं असंच मधमाशा कळी ड्रॉप व्हायला. ते म्हणले माशाचे पेट्या आणा आणि ही ठेवा, एक 8 दिवसात ही होते, सेटिंग चालू होते म्हणले. मधमाशा आणल्या होत्या 2 पेट्या. ते 2 पेट्या जवळ 2 महिने ठेवल्या, पूर्ण सेट झाल्यानंतर ते देऊन टाकल्या. आता मला सांगा, इथं साईज एकदम चांगली दिसते. आता कळी ज्या वेळेला पहिल्यांदा येते आणि त्याच्यामध्ये मधमाशी येते, त्याच वेळेला बरोबर ती कळी कॅप्सूल साईज मध्ये येते. कळी कॅप्सूल साईज मध्ये आली तर ती साईज कडे जाते, त्यासाठी झाडात ताकद असायला लागते. तर ही झाडात ताकद येण्यासाठी मूळ कसं कसं काम केलंय तुम्ही आतापर्यंत? आम्ही काय केलं, प्रत्येक पाण्याला पहिलं 1 महिना प्रत्येक पाण्याला ड्रीप वाटे खत दिलं आम्ही. खत दिल्यानंतर एक असं 2 महिने पाणी हे केलं, खत दिलं. 2 महिन्यानंतर मोकळं पाणी 1 वेळा द्यायचं आणि लिक्विड 1 वेळा दाबायचं ड्रीप वाटे. अशा पद्धतीने हे झाल्यामुळं साईज वगैरे बऱ्यापैकी मिळाली. अजून बी साईज होणार आहे. अजून कसं, अजून खताचा डोस आता परवा थोडा दिलाय. अजून साईज साठी अजून आम्ही बघणार आहे. फक्त कसं आहे, रोगाचं प्रमाण होऊ नये एवढंच आम्ही आता बघत चाललेलं आहे. आता इथं तुमचं मी मगाशी व्हिडिओ मध्ये म्हणलं तसं वर पवनचक्क्या दिसते, म्हणजे डोंगर एकदम चिटकून आहे आणि खाली बाग आहे. तसं रान काही एवढं ताकदीचं नाही. तेल्याचा अटॅक नव्हता का, किंवा मग त्यासाठी काय केलं? गेल्यामुळे माझी स्वतःची जवळजवळ 10 ते 15 एकर बाग 2001-2च्या दरम्यान गेलेलीच आहे. या भागात दुर्नी, कोळा, केळीबेसरी, आता सुद्धा कोळा, दुर्नी या भागातले का नाही बागा बऱ्यापैकी गेलेल्या आहेत. मग तेल्यासाठी काय करावं म्हणून भाऊला विचारल्यानंतर भाऊन काय सांगितलं, 20 दिवसाला ब्लाइट सीजर नंबर 1 एकदा मारायचं आणि 1 दिवस गॅप टाकायचा आणि दुसऱ्या दिवशी ब्लाइट सीजर नंबर 2 वापरा. अजिबात तुम्हाला तेल वगैरे बागेत दिसणार नाही. आणि त्याप्रमाणे आम्ही 20 दिवसाला ब्लाइट सीजर मारल्यामुळं आतापर्यंत मला कुठल्याही पानावर किंवा फळावर कुठल्याही तेलाचा प्रादुर्भाव झालेला नाही. अजून एक सांगू का, ब्लाइट सीजर मुळे ज्या दिवशी आपण ब्लाइट सीजर नंबर 1 एक दिवशी मारला आणि दुसऱ्या दिवशी नंबर 2 मारला, 4 ते 5 दिवसात मालावर एकदम ग्लिजिंग येते. एकदम चकाक येत्या
आणि कुठे बारका स्पॉट वगैरे असेल किंवा हे असेल का नाही ते सुद्धा पूर्ण जळून जाते. केमिकल त्यामुळे- सेंद्रिय आहे काय? हे ऑर्गॅनिक आहे, सेंद्रिय आहे सगळं. सेंद्रिय आहे. ओके, म्हणजे केमिकल वगैरे काय नाही. केमिकल वगैरे काय नाही. ओके. केमिकल आहे वापरत नाही जास्त, बरं बरं. बागेत जास्त वापरत नाही मी केमिकल. हा 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 ओके भाऊ, खरं तर ही गंमत आहे बरं का, कारण आता बघा ह्युमिडिटी किती आहे. आता मी ही माझं गंज बिन पुसलाय सगळा कपाळाचा, मी घाम पुसू पुसू बाहेर आलो इथं. जास्त आहे. ह्या लेवलची उष्णता आहे. दुसरी गोष्ट ही डोंगर, ही जमीन अशी, ह्या अशा खडका ह्याच्यात पण आता परेशानी आहे तेलाची. आता हे पुन्हा रिपीट का करतोय तेलाचं, कारण आमचे शेतकरी जे व्हिडिओ बघतात ते मला नक्की माहित आहे की पलीकडनं डाळिंबाचा व्हिडिओ बघणारा शेतकरी सुद्धा त्या शेतामध्ये सध्या तेलानं ग्रस्त आहे. आणि एक तर कव्हर होत नाही, बऱ्याच जणांचे माल फुटते ती किंवा डाग दिसतो, किंवा कधी कधी बऱ्याच जणांचं खोडावर आहे पण फळावर नाही म्हणून नटते ती, पण शेवटी ते धोकादायकच आहे सगळं. आज काय झालं मध्यंतरी अचानक उष्णता वाढली. हा. उष्णता वाढल्यानंतर तेलाचा प्रादुर्भाव एवढा व्हायला लागला बरं हा. का. आणि लोकांनी काय केलं, काही जणांनी पाटानं पाणी देऊ का म्हणून विचारत होते. म्हणजे काय आहे, आता मास्तर मी आहे, पण काही जण यायचे उगाच पाणी देऊ का, पाणी द्यायला हवा, किंवा उष्णता लय वाढलेली आहे, उष्णता पाणी दिल्यानंतर हिट कमी होईल. पण कसं आहे, मधून पाणी दिल्यानंतर जास्त जमिनीची हीट आणि वरून उष्णता, त्यामुळे टेम्परेचरमुळे ह्युमिडिटीमुळे तेल हा वाढतोच. पण काय झालं, माझं प्लॉट मी जर झाकून दिलं नाहीत लवकर. का झाकून दिलं नाही तर अचानक उष्णतामध्ये जर झाकलं जास्त आणि ह्युमिडिटी वाढते, बरोबर. जेवढा प्लॉट झाकल्यानंतर ह्युमिडिटी वाढते. ह्युमिडिटी वाढल्यानंतर पुन्हा तेल्या वाढण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे प्लॉट लाल मधून हिरव्यामध्ये गेल्यानंतरच झाकायला होतं. आणि झाकल्यानंतर एक 10 ते 15 दिवसांनाच आम्ही डोस टाकायला होतो. म्हणजे काय होतंय, आतलं टेम्परेचर मेंटेन व्हायला पाहिजे. आणि डोस जर आपण कुठला टाकला, समजा केमिकल टाकू द्या, सेंद्रिय टाकू द्या, कुठलाही टाकू द्या, पण त्या झाडाला आतलं अगोदर टेम्परेचर कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला ह्युमिडिटी जर जास्त वाढली आणि डोस जर अगोदर टाकला, आणि आता काय झालंय, आता बऱ्याचशाच प्लॉट मधून फेब्रुवारी प्लॉट मधून ट्रेस क्रॉप वाढायला लागले जास्त. मग आम्ही ट्रेस क्रॉपसाठी अगोदरच हा काम केलं. कारण का तर कसं होते, पाणी थोडं लोकांनी कमी दिलंय. माझ्या तर प्लॉटला पाणी कमी जाईल, म्हणजे ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला 4 दिवसातून 2 तास पाणी असंच चालू आहे. मग आता डोस टाकल्यानंतर पाणी थोडं रोज झाडाला दिलं, काय होते, रोज पाणी दिल्यानंतर झाडाचा ट्रेस बी निघून जातोय. आणि ट्रेस करण्यासाठी प्रोलाइन कंपनीचा अजून एक प्रोडक्ट चांगला आहे, बी कॉम्प्लेक्स म्हणून. बी कॉम्प्लेक्स आणि अवतार मध्ये काय आहे, क्वांटाप आणि झेड अष्टतर आहे. म्हणजे लालशेट आणि करपा ही दोन्ही काम एकाच काम चांगलं होऊ शकतं. त्यामुळे काय झाले, आता पाणी थोडं जास्त द्यायला लागल्यामुळं, आणि लोक काय करतील, थोडा पाऊस झाला का पाणी कमी देते, त्यामुळे पावसात सुद्धा बागेला पाणी थोडं चालू पाहिजे. बरोबर. आता हे ब्लाइट सीझन नावाचं जे तेलाचं प्रोडक्ट आहे, आता मी बऱ्याच शेतकऱ्यांकडून ते ऐकतोय, प्रोलाइनचं ते प्रोडक्ट, आपण त्याचे काही व्हिडिओ शूट केले. नेमकं वर्क कसं करतं हे, आणि काय एवढा रिझल्ट? कारण आता जर तुम्ही ते बघितलं तर आज रोजी तेल्यावर, त्या प्रोडक्टवर लेबल क्लेम करून आमच्या प्रोडक्टमुळे तेल्या जातो असं म्हणायचं धाडस भली मातबर लोक करत नाहीत. आणि प्रोलाइन मात्र ते धाडस करायला लागले आणि सरळ मेन्शन करायला लागले की आमच्या ती वर तेल्यासाठीचं प्रोडक्ट असं. आता मी बऱ्याच कन्सल्टंट लोकांना भेटलो, ह्याच्या अगोदर पण बऱ्याच लोकांसोबत व्हिडिओ केले, तर ते तेल्याबद्दल मोहगम सांगतील, नेमकं बोलत नाहीत. हे 2-3 प्रोडक्ट एकत्र करून एक चौथा कधी रिझल्ट आणाय बघते. हिथं मात्र ब्लाइट सीझर 1, ब्लाइट सीझर 2 डायरेक्ट शेतकरी हातामध्ये मिळते. तुम्ही ते सतत सजेस्ट करताय, कारण मी तुमच्यासोबतचे इतके व्हिडिओ बघितलेत. गेल्या वेळेला आपण त्या नजीरभाईचा व्हिडिओ शूट केला, मला महाराष्ट्रातल्या 20-25 लाख लोकांनी पसंती दिली त्याला तुमच्याचमुळं. तर हे काय आहे नेमकं ब्लाइट सीझर? काय होतं माहित आहे का, कॉपरचं कुठलं जर हात मारलं तर झाड पुन्हा त्या ट्रेस मध्ये जाते. कॉपर मारल्यामुळे झाड परत विकनेस मध्ये जाते. आणि ब्लाइट सीझर घेतल्यानंतर, ब्लाइट सीझर मारल्यानंतर झाड पूर्ण म्हणजे त्या रोगापासून मुक्तच होते. म्हणजे त्यामुळे झाडावर फ्रेशपणा किंवा मालावर चकाकी किंवा मालावर फिनिशिंग हे 100% येते. पण काय होतं माहिती आहे, ब्लाइट सीझर मारत असताना खाली तण नियंत्रण पाहिजे. तर खाली तण जर असलं तर काय होते, बॅक्टेरिया ब्लाइट आहे हा फवारताना गवतावर जरी असला तर तो गावात काढल्यानंतर परत आणि वाढला, आम्हाला काय जागी वाढून दिसला. बरं, असं का झाल्यानंतर मग आम्ही काय केलं, अगोदर गवात काढून घ्या म्हणून सांगितलं लोकांनी. बाग स्वच्छ ठेवा. बाग स्वच्छ ठेवल्यानंतर ज्या वेळेला ब्लाइट सीझरचा स्प्रे असतो त्यावेळेला जमिनीवर सुद्धा पडला पाहिजे थोडा,
बरं. असं आम्ही सांगून पाणी भले जर 250 लागतंय तर 300 करायला होतं. बरोबर 1 लिटर वापरा म्हणून सांगितलं. म्हणजे वरचा मारून नुसता चालणार हा, नाही, वरचा खालचा मारून बी खाली मारावा सुद्धा, लागेल. हा, मेला पाहिजे बऱ्यापैकी. बरोबर काय होतंय, काय भागात तण बऱ्यापैकी असते, तण जास्त असल्यामुळं त्यामुळे बी थोडं वाढत राहते. पण अगोदर तण काढून आम्ही ब्लॅड सीजरचा हात घ्या म्हणून सांगितलं प्रत्येक शेतकऱ्याला. आता खरं तर हे बाग आता पुढे साईज कडे जाणार आहे भाऊ. हो, आता साईज अजून कडे. ह्याच्यावर साईज साठी काय मारलेलं नाही नाही, काय केलं नाही, डोस टाकून फक्त डोस 8 टाकून. ते 10 दिवस झालेले आहेत ओके, त्या प्लॉटला. आता जेव्हा आणि- हे बाग तुम्ही पुढे साईज कडे घेऊन जाचाल तर ते कशा कशा स्टेपने येणार आहे, हे जे सक्सेस स्टोरी आपण करणारच आहे हो. त्यावेळेला बोलू. पण आता ज्यांच्या बागा ह्या साईज मध्ये आहेत किंवा या अवतारात आहेत आता इथं, आणि इथून त्यांना पुढे साईज मध्ये नाही, तर साईज साठी काय सांगाल? कारण आता ही टेम्परेचर वातावरण तुम्ही सगळं बघताय. नाही, आता साईज साठी काय केलं, डोस टाकल्या आम्ही एक 8 दिवस रोज पाणी द्या म्हणलं, थोडं थोडं, बरं. 1 तास द्या, अर्धा तास द्या, ज्या जमिनीच्या ह्याच्यानुसार केलं. लय खडकाळ जमीन असली तर 1 तास ते पाऊण तास ठेवलं. माळाची जमीन असली तर रोज 1 तासभर पाणी द्यायला लावलं, तास, सव्वा तास, 1.5 तासापर्यंत पाणी रोज चालू आहे. म्हणजे काय होतंय, झाडाला रोज खायला मिळते थोडं थोडं. आणि झाड पहिलं कॉपर म्हणा काही बाकी गोष्टी मारून वीक झालेलं झाड आहे, बरं. त्यामुळे थोडं ट्रेस निघून जातोय झाडातला. निघून गेल्यानंतर वातावरण मी थोडं खाली आलंय. वातावरण खाली आल्यानंतरच आम्ही डोस दिला, आता बरं. घालायला नाही तर तोपर्यंत डोस दिलाच नव्हता. टेम्परेचर जास्त होतं, टेम्परेचर मध्ये डोसच दिला नाही, कारण का तर त्यामुळे ही बाग आज वाचलेली आहे बरं. बरोबर बरोबर. मग आता साठी आता आम्ही करणार आहे. प्रोलाईनचं ग्लोरी आहे, 0.45 फेनोजनचं आहे, हे शेवटपर्यंत देत राहायचं. बरं. पुन्हा बाकीच्या काय ग्रेड पोटॅशच्या आहे द्या, देऊन बऱ्यापैकी साईज ह्या मालाची मला वाटतंय 1.5 महिन्यात बऱ्यापैकी साईज होईल अजून. बर बर. आता टेम्परेचर असलं तरी भाऊ वातावरण कोरडं आहे. उद्या समजा आता जून एंडिंग पासून जर पाऊस सुरू झाला, आता बऱ्याच चर्चा वगैरे सुरू झाल्यात का, तर यायला पण पाहिजे, कारण पाऊस बाकीची पिकं सध्या अडचणीत आहेत, पेरण्या थांबल्यात लोकांच्या. लोकांच्या. जर पाऊस आला तर आता ह्याच्यावर काय होईल का या बागावर? नाही, ह्या बागेमध्ये जर 8 दिवस जर पाऊस पडला तरी काय होत नाही बागेला या. कारण का तर ही जी साईज चांगलीच होणार आहे. जेव्हा पावसाचं पाणी मधून, आता कसं आहे, काय भागात पाण्यात कोराड जास्त आहे, जेवढा पाऊस पडेल तेवढं या माळा या रानातनं कोराड निघून जाणार आहे. दिल तेवढी खतं लागणार आहे ती झाडाला, आणि साईज चांगलीच होणार आहे. पावसाची गरज आहे आता. ओके, पाऊस आला तर चांगला हा, 1 नंबर आहे. पाऊस आल्यानंतर काय अडचण नाही. आणि पाऊस जरी पडला तर याला काय डांबऱ्या कुजवा ह्याचा काय प्रश्न येणारच नाही. सरांनी नियोजन अतिशय अगोदरच चांगलं केलेलं आहे, आणि ह्याच्यात त्यामुळे ह्यांच्या बागेत प्रादुर्भाव काय होण्याची शक्यताच नाही, फक्त पावसाची गरज आहे. बरोबर. आणि खरं तर जर बागेचं नेटकं नियोजन असलं तर त्याचं काय फायदा होऊ शकतो हे तुम्हाला बागेमध्ये दिसतंय. झाडं अतिशय चांगली तयार झालेत, रोगराईला चांगली बाग सांभाळे. नियोजन, भाऊंचं नियोजन आहे, भाऊच्या नियोजनाखालची ही बऱ्याच बागातला माझा हा कंटेंट तुम्हाला सतत बघायला मिळतो, इथून पुढे पण बघायला मिळेल. मला वाटतं करचे पाटील सरांच्या बागेतल्या ह्या मधल्या स्टेजचा हा व्हिडिओ आहे. याच बागातल्या सक्सेस स्टोरीचा एक व्हिडिओ मी तुम्हाला निश्चितपणे दाखवीन, जिथं प्रत्यक्षात माल मार्केटला चाललेला असेल, तोडणी चालू असेल, त्यावेळेला एक झाड किती किलोन तुटतंय, एकूण बागेमध्ये किती माल निघाला, किती रेट झाला, किती खर्च आला, किती पैसे झाले, ही जी पैशा पाण्याची गोष्ट बघण्यात शेतकऱ्यांना फार इंटरेस्ट असतो. तो इंटरेस्ट मी तुम्हाला या बागेमधला देखील निश्चितपणे दाखवणार आहे. परंतु प्रत्येक वेळा फक्त पैशाची गोष्ट सांगण्यापेक्षा हे मधलं आदलं प्लॅनिंग पण तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून खरं तर आजचा 8 तास भाऊ आम्ही खरं तर हे करतोय. भाऊच्या मार्गदर्शनाखालचा हा प्लॉट आणि प्रोडक्ट सगळ्यात महत्वाचे, म्हणजे शेतकऱ्याच्या हातामध्ये राईट टाइमला राईट प्रोडक्ट जाणं. कारण मला आठवतं की कळी ही आजची इतकी मोठी समस्या आहे, फुटवा निघणं झाडांचा इतकी मोठी समस्या आहे. डिसेंबर जानेवारीमध्ये भाऊ ज्यांनी बागा पकडल्या त्यांना फुटायला लय अपघात झाली बागा, आणि लोक एकतर गायला आले आणि प्लॉट मध्ये व्हेरिएशन दिसायला लागली. बरोबर, एक महिन्यानं सेटिंग होतं, 1-2 महिन्यानं सेटिंग होते, तसं हे एकसारखा 1 टाइम प्लॉट सेटिंग झालाय. आणि हे मॅक्स प्रोची कमाल आहे, म्हणजे हे कुठल्या प्रोडक्टची जाहिरात मी करायला लागलो नाही, परंतु तुम्हाला हे प्रोडक्ट मिळणं महत्वाचं आहे, तुमच्यापर्यंत ही माहिती येणं महत्वाचं आहे. बरेच शेतकरी व्हिडिओ शूट करतात. मला देखील पूर्वी असं व्हायचं की मी ज्यावेळेला मुलाखती करायचो त्यावेळेला आम्ही शेतकऱ्याचा गैरसमज होऊ नये की आपण प्रोडक्ट बद्दल सांगतोय म्हणून आम्ही प्रोडक्टची नावं सांगायचं नाही, तर कमेंट करायला लोक आम्हाला, अहो काय वापरलंय सांगा, तुम्ही गोष्ट सांगायला लागलाय. तर हे जाणीवपूर्वक मी काय वापरलं गेलंय हे सुद्धा मुद्दाम तुम्हाला सांगतो. तुम्ही खात्री करून ती प्रोडक्ट त्या वेळेला वापरू शकता. कळीसाठी मात्र मॅक्स प्रो सांगतो तुम्ही खात्रीने वापरा, कारण मी त्याचे अनेक मोठ्या प्रमाणात रिझल्ट बघितले. आणि दुसरं म्हणजे तेल्यासाठीचा हा ब्लाइट सीजर, ज्याचा माझा आजची 4थी मुलाखत आहे, ज्याच्यामध्ये ब्लाइट सीजरमुळे बाग अतिशय चांगली आले, आणि अनेक शेतकऱ्याचे अनुभव आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या ठिकाणी देखील बघितले. त्यामुळं हे काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या हातामध्ये पडला, आकाराम भाऊ सारखा एक तगडा मार्गदर्शक तुमच्या सोबत असला तर मला वाटतं निश्चितपणानं तुम्हाला तुमची बाग चांगली आणता येऊ शकते. मास्तरांची संख्या भाऊ तशी भरपूर आहे, पण शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं पैसा
तुम्हाला करून देणारी मास्तर काही थोडकी ती, कारण नेमकी प्रॅक्टिस तर माहित पाहिजे ना. या पिकाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काडीवर काम करावं लागतंय, स्टोरेजवर काम करावं लागतंय. रेस्ट पिरियड मध्ये शेतकऱ्याला बऱ्याच असं वाटतं की चला बाग गेली, रेस्ट पिरियड सुरू झाला म्हणजे आपली बी रेस्ट आली. डाळिंबीत उलट आहे, बागाला रेस्टला सोडली शेतकऱ्याला जास्त पळायला लागते, त्याची रेस्ट नसते अजिबात सुद्धा. तर त्या रेस्ट पिरियड मध्ये प्रॉपर काम केलं, भेसळमध्ये चांगलं प्रॉपर काम केलं, बागाने नीटक्या भरून घेतल्या, फुडून घेतल्या, निमेटोडचे अटॅक कमी व्हावे म्हणून त्यावर काही वेगळ्या पद्धतीचं पांढऱ्या मुळीवर कामं केली आणि मग त्यानंतर हे वर बाग पुढे जात असताना नीटनेटकी ठेवली. जर बाग स्वच्छ असली तर बऱ्याच रोगराई टळते, खर्च कमी शेतकऱ्याचा होतोय. आणि हे नियोजन जर तुम्ही उत्तमरित्या केलं तर तुम्हाला त्याचा निश्चितपणानं फायदा होऊ शकतो. डाळिंबातलं हे नियोजन नेमकं कसं करायचं त्यासाठी मी व्हिडिओमध्ये भाऊंचा नंबर देतोय, तुम्ही भाऊंशी बोलू शकता, तुमची बाग भाऊंकडे देऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भेसळमध्ये वापरली गेलेली बाग फुटावी म्हणून, बागाला मादी कळींची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये यावी म्हणून, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेल्याचा लेबल क्लेम असलेलं औषध तुम्हाला मिळावं म्हणून मी तुम्हाला तिथेही काही नंबर देतोय. तुम्हाला ते पाहिजे असतील तर तुम्ही त्या नंबरवर कॉल करा, संपर्क साधा, शेतकऱ्यांना बोला, त्यांचे अनुभव जाणून घ्या आणि या डाळिंब पिकातून चांगला पैसा कमवू. कारण हे पीक वर्षानुवर्ष शेतकऱ्याला समृद्ध केलेलं पीक आहे. मधल्या काळात अडचणी आल्या, पिन होल बोरर, मर रोग, तेल्यानं शेतकऱ्यांना संघर्ष केला तरी सुद्धा ते शेतकरी थांबला नाही, कारण त्याला माहित आहे या जगातलं डाळिंबा इतकं शाश्वत पीक दुसरं कुठलं नाही. धन्यवाद.